So once again welcome all student in lecture number 3rd of control structures. So in the last lecture we have studied the else if ladder and nested if else. We have seen some practical examples of else if ladder as well as nested if else. Okay, so up to this lecture we have seen the first type of control structure, that is decision making statement. And these statements are, first is if, second is if else, third is if else ladder, and last is nested if else. So these all statements are called as a decision making statement. There may be question on this, so identify the decision making statement. So all these are decision making statement. Okay, so now moving ahead we will see the next statement of the control structure is सिलेक्शन स्टेटमेंट. आपण आता पुढच्या स्टेटमेंट किंवा टाइप ऑफ स्टेटमेंटला जाणार आहोत. त्याचं नाव आहे सिलेक्शन स्टेटमेंट. अजूनपर्यंत आपण डिसिजन मेकिंग स्टेटमेंट बघितलेले आहेत, इफ एल्स, एल्स इफ लॅडर आणि नेस्टेड इफ एल्स. प्रत्येकाचा आपण सिंटॅक्स, त्याचा फ्लो चार्ट, त्याचा एक्झाम्पल म्हणजे त्याचा प्रोग्राम हा आपण एक्झिक्यूट करून त्याचं आउटपुट कसं येते हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यावर खूप आपले एक्झाम्पल आपल्याला तयार करता येतील. आपल्याला मॅन्युअलमध्ये सुद्धा खूप काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ती पण आपल्याला बघायची आहेत. प्रॅक्टिकल सेशनला आपण एक दोन सॅम्पल प्रोग्राम प्रत्येक स्टेटमेंटचे बघत आहोत. आता नेक्स्ट टाइप आपण बघत आहोत तो सिलेक्शन स्टेटमेंट. त्याच्यामध्ये एक टाइप आहे, म्हणजे एक हे आहे, त्याचं नाव आहे स्विच स्टेटमेंट. त्याचं नाव आहे स्विच स्टेटमेंट. तर स्विच स्टेटमेंट का वापरायचं की हे जो आहे बेसिकली स्विच जे आहे, द स्विच इज मल्टी-वे डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. मल्टी-वे डिसिजन मेकिंग स्टेटमेंट विच हेल्प्स टू सिलेक्ट अ सिंगल ऑप्शन फ्रॉम मल्टिपल. मीन्स व्हॉट, आपल्याकडं खूप काही काय आहेत ऑप्शन्स अवेलेबल आहेत किंवा वेगवेगळ्या ऑप्शन्स हे काय आहेत अवेलेबल्स आहेत. उदाहरणार्थ स्विच, जर आपण रिअल टाइम एक्झाम्पल मध्ये आपण इलेक्ट्रिकलचा स्विच बघतो, त्याच पद्धतीने हे त्याचं वर्किंग आहे. एखाद्या इलेक्ट्रिकल स्विचवर खूप सारे बटन्स असतात. आपल्याला पाहिजे तो, समजा आपल्याला लाईट ऑन करायचा आहे तर तो आपण पर्टिक्युलर स्विच ऑन करतो. आपल्याला फॅन लावायचा आहे तो पर्टिक्युलर स्विच ऑन करतो. म्हणजे त्याच्यावर ऑलरेडी काय आहेत, वेगवेगळे बटन्स आहेत. आपल्याला लागणाराच आपण बटन पर्टिक्युलर डायरेक्टली सिलेक्ट करतो. आपल्याला माहित आहे, नोन आहे, हे बटन कशासाठी आहे, फॅनसाठी आहे, मग आपण पर्टिक्युलर तो स्विच ऑन करतो. हे बटन कशासाठी आहे, ह्या लाईटसाठी आहे, ते पर्टिक्युलर बटन आपण चालू करणार. हे बटन कशासाठी आहे, टीव्ही साठी आहे, तर ते पर्टिक्युलर बटन आपण डायरेक्टली त्या स्विच मधलं चालू करतो. बरोबर आहे. त्याच पद्धतीने इथं आहे. इथं काय असणार आहे, वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. म्हणजे प्रोग्राममध्ये भरपूर आपण काय केलेले आहेत ऑप्शन, म्हणजे आपल्याला काय पाहिजे अशा कंडिशन्स किंवा ऑप्शन्स काय केलेले आहेत, तयार केलेले आहेत. मग तुम्हाला कोणतं पाहिजे ते काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं. ते काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं. म्हणूनच त्याला सिलेक्शन स्टेटमेंट असं म्हटलेलं आहे. आणि ह्याचं वर्किंग जे आहे तो जसा इलेक्ट्रिकल स्विच आपल्या घरामध्ये बघतोय त्या पद्धतीने त्याचं वर्किंग हे आहे. सो द स्विच इज मल्टी-वे डिसिजन मेकिंग स्टेटमेंट विच हेल्प्स टू सिलेक्ट अ सिंगल ऑप्शन फ्रॉम मल्टिपल ऑप्शन. ओके, मग याचा सिंटॅक्स इथं दिलेला आहे. पहा सिंटॅक्स बघा. स्विच एस स्मॉल मध्ये इन ब्रॅकेट एक्सप्रेशन, ओपनिंग ब्रॅकेट इथं क्लोजिंग आहे. आणि याच्यामध्ये एक आपण जसं स्विच मध्ये म्हटलं बटन एक आहे, बटन 2, बटन 3, बटन 4, तसं कॉमन एक वर्ड वापरला बघा, केस.
केस आणि पुढे वापरलेला आहे कॉन्स्टंट एक्सप्रेशन 1. नंतर स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट होईल, ब्रेक, पुन्हा केस, कॉन्स्टंट एक्सप्रेशन 2. इथं तुम्हाला कोलन द्यायचा आहे, सेमी कोलन द्यायचं नाही, मेक इट करेक्शन, कोलन द्यायचा आहे, वर एक टिंब आणि खाली एक टिंब. केस कॉन्स्टंट एक्सप्रेशन तुम्हाला सलग लिहायचं आहे किंवा इथं मध्ये अंडरस्कोर दिला तरी चालेल. केस स्पेस कॉन्स्टंट अंडरस्कोर एक्सप्रेशन 2 कोलन, खाली स्टेटमेंट 2 सेमीकोलन. त्याच्यानंतर ब्रेक सेमीकोलन, पुन्हा केस स्पेस कॉन्स्टंट एक्सप्रेशन n सेमीकोलन, खाली स्टेटमेंट n सेमीकोलन, ब्रेक, आणि लास्ट डिफॉल्ट आहे कोलन स्टेटमेंट m सेमीकोलन आणि ब्रॅकेट कंप्लीट. हा त्याचा एक सिंटॅक्स. हा स्विचचा जसा इफ एल्सचा सिंटॅक्स होता, एल्स इफ लॅडरचा सिंटॅक्स होता, तसा हा काय आहे स्विच एक्सप्रेशनचा किंवा स्विच स्टेटमेंटचा हा सिंटॅक्स आहे. तर हा कसा सिंटॅक्स आहे किंवा ह्याच्यामध्ये हे काय काय आहे, एक्सप्रेशन काय आहे हे आपण बघूया किंवा एक एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला अजून जास्त तो सिंटॅक्स कसा आहे हे थोडंसं तुम्हाला जास्त लक्षात येईल. सध्या लक्षात ठेवा, स्विच नावाचा इथे शब्द असतो, इन ब्रॅकेटमध्ये एक्सप्रेशन आहे आणि खाली केस कॉन्स्टंट एक्सप्रेशन आहे. ओके, मग हा काय आहे, एक जनरल सिंटॅक्स आहे. तर ह्याच्यामध्ये एक्सप्रेशन म्हणजे काय बघूया. स्विचच्या ब्रॅकेटमध्ये आपण काय दिलेलं आहे, एक्सप्रेशन असं दिलेलं आहे. तर ते एक्सप्रेशन म्हणजे काय असणार आहे बघा. इट इज अ नेम ऑफ व्हेरिएबल व्हॅल्यू ऑफ विच वी वॉन्ट टू चेक. इट इज अ नेम ऑफ व्हेरिएबल व्हॅल्यू ऑफ विच वी वॉन्ट टू चेक. म्हणजे आपण एक पर्टिक्युलर काय करणार आहोत, एक चॉईस देणार आहोत. ओके, म्हणजे ठराविक एखादी व्हॅल्यू आपण काय करणार आहोत, सुरुवातीला युजरकडून घेणार आहोत. तर ती व्हॅल्यू ही कशामध्ये स्टोअर केली जाते, ह्या एक्सप्रेशन मध्ये स्टोअर केली जाते. इट इज द नेम ऑफ व्हेरिएबल, एक हे व्हेरिएबलचं नाव आहे. एक्सप्रेशन म्हणजेच काय आहे, एक व्हेरिएबलचं नाव आहे. इट इज अ नेम ऑफ व्हेरिएबल व्हॅल्यू ऑफ विच वी वॉन्ट टू चेक. ओके, आणि त्याच्यानंतर कॉन्स्टंट एक्सप्रेशन म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. आता बघा, कॉन्स्टंट एक्सप्रेशन म्हणजे काय, दीज आर कॉन्स्टंट व्हॅल्यूज. ह्या काय आहेत, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. इथं आपण दिले बघा केस, पुढं कॉन्स्टंट एक्सप्रेशन 1, कॉन्स्टंट एक्सप्रेशन 2. म्हणजे याच्या समोर केसच्या समोर काय असणार आहेत, केस 1, केस 2, केस 3 अप टू केस n. ओके, आणि लास्टला काय आहे, डिफॉल्ट. ओके, तर ही कॉन्स्टंट एक्सप्रेशन म्हणजे काय बघा, दीज आर द कॉन्स्टंट व्हॅल्यूज विथ द व्हॅल्यू ऑफ एक्सप्रेशन इज कम्पेअर्ड. ओके, तर ते काय करणार आहोत, युजर काय देणार आहे, जी व्हॅल्यू देणार आहे ही एक्सप्रेशन मध्ये स्टोअर होणार आहे. जो काही नंबर देत असणार आहे तो जो पर्टिक्युलर नंबर आहे तो कशामध्ये स्टोअर होणार, एक्सप्रेशन, आणि तो चेक केला जाईल. 1 दिला असेल तर ते 1 ला जाईल, 2 दिला असेल तर ते 2 ला जाईल, समजा त्याने 3 दिला तर 3 ला जाईल. आणि समजा दिलेली व्हॅल्यू युजरनं ही काहीतरी वेगळीच आहे. ठीक आहे, वेगळीच आहे म्हणजे जेवढे अवेलेबल बटन्स आहेत ते सोडून काहीतरी वेगळंच त्याने काहीतरी इनपुट दिलेलं आहे. ओके, तर त्यावेळेला काय ते कुठं जाईल, डायरेक्ट कुठं जाईल, डिफॉल्टला जाईल. म्हणजे दरवेळेला काय होणार आहे, युजरनं दिलेली व्हॅल्यू आणि इथल्या कॉन्स्टंट एक्सप्रेशनची व्हॅल्यू मॅच झाल्यानंतर ती पर्टिक्युलर केस काय होईल, एक्झिक्यूट होईल. मी काय म्हणते बघा, युजरनं दिलेली व्हॅल्यू ही एक्सप्रेशन मध्ये स्टोअर होणार आहे आणि इथं आपण ऑलरेडी केस 1, केस 2, केस 3 अशा पद्धतीनं आपण काय करणार आहोत, हे कॉन्स्टंट एक्सप्रेशन लिहिणार आहोत. समजा युजरनं 2 दिली, 2 ही व्हॅल्यू एक्सप्रेशन मध्ये येईल आणि इथं 2 असणार, केस 2, कॉन्स्टंट एक्सप्रेशन काय असणार आहे 2 टू मॅच ज्या वेळेला होईल त्यावेळेला काय होईल, ते केस 2 एक्झिक्यूट होईल. लक्षात येते काय बघा. आणि समजा युजरनं काहीतरी वेगळी व्हॅल्यू दिली, समजा इथे अवेलेबल 1, 2, 3 असे 3 केसेस आहेत आणि युजरनं दिली 4, तर मात्र काय होईल, हे 1 ला मॅच होणार नाही, 2 ला पण मॅच होणार नाही, 3 ला पण मॅच होणार नाही. मग 4 नावाची केस इथे अवेलेबल नसणार आहे म्हणून ते डायरेक्ट कुठं जाईल, डिफॉल्टला जाईल. 4 द्या व्हॅल्यू, 5 द्या, 6 द्या, तर इथे त्या व्हॅल्यू सापडणार नाही, त्या केसेस सापडणार नाही. त्यामुळे ते काय येईल, डिफॉल्ट काय होईल, रॉंग चॉईस किंवा इनव्हॅलिड चॉईस असं आपण इथं प्रिंट काढू शकतो. इथं आपण काय करू शकतो, इनव्हॅलिड चॉईस असं प्रिंट करू शकतो. म्हणजे तुम्ही दिलेला नंबर किंवा दिलेलं जे आहे ती व्हॅल्यू आपल्याला मॅच होत नाही. ओके, जेवढ्या आपल्याकडे केसेस आहेत तेवढंच तिथं ते मॅच करणार, अदरवाईज काय होईल, इनव्हॅलिड म्हणून सांगणार. सो दीज आर द कॉन्स्टंट व्हॅल्यूज विथ द व्हॅल्यू ऑफ एक्सप्रेशन इज कम्पेअर्ड. The statement in the case are executed whose value matches with the expression. मी आता तेच सांगितलं, द स्टेटमेंट इन द केस, जे स्टेटमेंट आपण केस मध्ये लिहिलेलं आहे इथं बघा, स्टेटमेंट 1 लिहिलेलं आहे, स्टेटमेंट 2, स्टेटमेंट m, हे कधी एक्झिक्यूट होईल,
द स्टेटमेंट इन द केस आर एक्झिक्युटेड whose व्हॅल्यूज मॅचेस विथ द एक्सप्रेशन, म्हणजे त्याची ज्या याची केसची या कॉन्स्टंट एक्सप्रेशनची व्हॅल्यू आणि ह्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू मॅच झाल्यानंतर ते पर्टिक्युलर स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. whose value matches with the expression. If none of constant expression is matched with the expression, म्हणजे कुठलंच कॉन्स्टंट एक्सप्रेशन हे मॅच झालं नाही एक्सप्रेशन बरोबर, then the statement written in the default are executed. The statement written in the default, जे सगळ्यात शेवटी काय डिफॉल्ट, हे जर मॅच झालं नाही हे कॉन्स्टंट एक्सप्रेशन आणि हे एक्सप्रेशन हे मॅच झाले नाही, म्हणजे युजरनं दिलेली व्हॅल्यू आणि इथली व्हॅल्यू कुठलीच मॅच झाली नाही, तर कंट्रोल विल बी गोइंग टू द डिफॉल्ट ब्लॉक. तर कुठे येईल ते डिफॉल्ट लाईन. अदरवाईज इथंच कुठेतरी मॅच झालं 1 2 3 आपण कितीही केसेस इथं लिहू शकतो. केस 1 केस 2 तुम्हाला त्या प्रोग्रामला जेवढ्या रिक्वायर्ड आहेत तेवढ्या केसेस आपण इथं लिहू शकतो. मग आता केसेस म्हणजे काय किंवा कशा टाईपचे असतात ते आपण प्रोग्राममध्ये बघू, परंतु सध्या लक्षात काय ठेवा, इथं आपण काही केस 1 केस 2 केस 3 अशा आपण वेगवेगळ्या केसेस किंवा कंडिशन लिहितो आणि ह्या मॅच झाल्या युजरनं दिलेली आणि ही केस, तर काय होणार, ती पर्टिक्युलर केस एक्झिक्यूट होईल आणि ती झाल्यानंतर ब्रेक होईल. ब्रेकमुळे काय होणार आहे, तिथून त्या प्रोग्राम मधून आपण डायरेक्टली बाहेर येणार आहोत. आता कंटिन्यू ब्रेक म्हणजे काय, आपण ह्या युनिटच्या सगळ्या शेवटी आपण आणि पुन्हा बघणार आहोत. सध्या मात्र लक्षात ठेवा, ब्रेक जसं आपण गाडीला ब्रेक मारल्यानंतर गाडी पूर्ण आपली थांबते, त्याच पद्धतीनं हा ब्रेक आहे की ज्यावेळेला ब्रेक म्हणजे काय होईल, स्टेटमेंट म्हणून एक्झिक्यूट होईल आणि काय लागेल, ब्रेक लागेल, पुढे जाणार नाही, पुढे जाणार नाही. लक्षात आलं का बघा. मात्र ते पर्टिक्युलर केस ही एकच एक्झिक्यूट होईल, ती दुसरी केस पुन्हा ते चेक करत बसणार नाही. त्यामुळे सिंगल ऑप्शन सिंगल सिलेक्शन इथं होणार आहे, म्हणून त्याला सिलेक्शन स्टेटमेंट असं म्हटलेलं आहे. ओके. मग त्याच्यानंतर इथं आपल्याला एक फ्लोचार्ट दिलेला आहे बघा, कसं आहे वर्किंग आहे. जनरल फ्लोचार्ट स्टार्ट म्हटलेलं आहे. स्विच एक्सप्रेशनच्या ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे, ते व्हेरिएबलचं व्हॅल्यू असणार आहे जे युजर देणार आहे ते. आणि समजा केस 1 मध्ये केस कॉन्स्टंट एक्सप्रेशन 1 म्हटलेलं आहे बघा, किंवा इथे तुम्ही काय म्हणू शकता, जसं इथं कॉन्स्टंट एक्सप्रेशन 1 तुम्ही त्याला 1 2 असं नाव देऊ शकता किंवा ABCD असं नाव देऊ शकता, कोणतंही कॉन्स्टंट एक्सप्रेशन 1 त्याला आपण 1 दिले असं समजा. ओके. समजा हे ट्रू झालं, समजा त्यानं 1 ही की कीबोर्डवरून जर प्रेस केली, मी काय म्हणते बघा, 1 ही की जर कीबोर्डवरून प्रेस केली तर काय होईल, एक्सप्रेशन मध्ये व्हॅल्यू 1 येईल आणि इथली व्हॅल्यू 1 1 मॅच होईल आणि ट्रू होईल, मग स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट होईल आणि प्रोग्राम इथं काय होईल, एंड होईल. समजा युजरनं 2 ही व्हॅल्यू प्रेस केली, केस नंबर 2, तर काय होईल, एक्सप्रेशन मध्ये 2 व्हॅल्यू होईल आणि इथं ऑलरेडी मी केस 2 असं लिहिलेलं असणार, हे 2 आणि इथून दिलेलं 2 युजरनं दोन्हीच्या दोन्ही मॅच होईल आणि मॅच झाल्यामुळं ट्रू झाल्यामुळं काय होईल, स्टेटमेंट 2 एक्झिक्यूट होईल आणि इथं प्रोग्राम एंड होईल. त्याच्यानंतर समजा n असं समजा दिलेली व्हॅल्यू ही n आहे युजरनं आणि इथं आपण n केस लिहिलेले बघा, हे n आणि हे n मॅच झालं, ट्रू झालं तर काय होईल, स्टेटमेंट एंड. मात्र पर्टिक्युलर फॉल्स झालं तर नेक्स्टला जाईल. केस 1 नाही फॉल्स, ठीक आहे, केस 2 आहे काय चेक करणार, नसेल नेक्स्ट. म्हणजे प्रत्येक काय करणार, आधी चेक करणार की केस समजा 1 आहे का, 1 असेल तर ते केस 1 एक्झिक्यूट होईल. समजा युजरनं 2 दिली, 2 नंबर दिला तर ते इथं जाणार नाही, ते खाली जाणार. ते फॉल्स असेल तर नेक्स्टला जाणार, ते फॉल्स असेल तर पुन्हा नेक्स्टला जाणार. लक्षात येते का बघा. आणि अशा पद्धतीनं ते काय होईल, स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. आणि अदरवाईज डिफॉल्ट काय होईल, कुठलेच एक्सप्रेशन मॅच झाले नाही, 1 पण झाले नाही, 2 पण झालेलं नाही, अप टू n पर्यंत मॅचच झालेलं नाही, हे सगळं फॉल्स झालं तर मात्र बाय डिफॉल्ट स्टेटमेंट m प्रिंट होईल. बाय डिफॉल्ट स्टेटमेंट काय होईल, प्रिंट m स्टेटमेंट हे काय होईल, प्रिंट होईल आणि प्रोग्राम एंड होईल. ओके. तर हा एक थोडासा वेगळा थोडासा मोठा फ्लो चार्ट आहे. प्रोग्राम बघितल्यानंतर तुम्हाला अतिशय ते थोडंसं सिंपल होईल. त्याचे पण 2 टाइप्स आहेत, आपण 2 एक्झाम्पल आपण बघूया. तर इथे बघा, इथे तुम्हाला काय करायचं बघा, काही प्रोग्राम हे आपण जे बघतोय स्लाइड्स मध्ये हे मॅन्युअल मध्ये पण काही विचारलेले आहेत. तुम्हाला ज्यावेळेला प्रॅक्टिकल लिहायचे आहेत त्यावेळेला तुम्ही ऍज इट इज तो प्रोग्राम तिथे कॉपी करू शकता. बरेच आपण काही प्रोग्राम बघितलेले आहेत, ते आपण तुम्हाला उद्या सांगतो प्रॅक्टिकल सेशनला कुठले कुठले आहेत. आपण भरपूर प्रोग्राम जे आपण बघत आहोत एक्झाम्पल म्हणून ते तुम्ही ऍज इट इज तिथं वहीमध्ये प्रॅक्टिकलच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. आता बघा, हा एक प्रोग्राम आहे. प्रोग्राम काय म्हटलंय बघा, प्रिंट स्पेलिंग ऑफ नंबर्स बिटवीन 1 to 5 युजिंग स्विच केस, असा एक प्रोग्राम आहे. त्यांचं म्हणणं काय, 1 ते 5 नंबरचा जे स्पेलिंग आहे ते स्पेलिंग काय करायचंय, प्रिंट करायचंय. युजिंग मात्र काय म्हटलंय, स्विच केस असं म्हटलेलं आहे. मग ह्याचा प्रोग्राम कसा लिहिलेला आहे बघा जरा. stdio.h conio.h हेडर फाईल आपण ऍड केल्या, व्हॉइड मेन मध्ये आलो, इंटिजर नंबर असं घेतलेलं आहे
आणि प्रिंट एफ एंटर नंबर बिटवीन 1 to 5. म्हणजे आपण युजरला काय सांगणार आहोत, 1 ते 5 नंबर मधला कुठलाही नंबर तुम्ही एंटर करा. मग तो 1 करेल, 2 करेल, 3 करेल, 4 करेल, 5 करेल. ओके. आणि चुकून कधीतरी तो 5 पेक्षा जास्त सुद्धा करू शकतो. आपण सांगताना सांगतो इन्स्ट्रक्शन एंटर करेक्ट युजर नेम, एंटर करेक्ट पासवर्ड, परंतु आपण पण चुकतो ना, आपण पण चुकत असतो. मग ते तुमचं रॉंग आहे म्हणून सांगते, मग परंतु तुम्ही करेक्ट पासवर्ड टाकता. तसं आहे, तुम्हाला सांगितलं आहे ते नाही एंटर नंबर बिटवीन 1 to 5. मग तुम्ही 1 to 5 नंबर कुठलाही टाईप केला तर त्याचं स्पेलिंग आपल्याला काय करायचं आहे, डिस्प्ले करायचं आहे. बघा त्याचा प्रोग्राम कसा लिहिलेला आहे. स्कॅनएफ %d, ampersand num. या नम ह्या व्हेरिएबल मध्ये युजरनं जी व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे ते जी व्हॅल्यू दिलेली आहे ती आपण नम मध्ये स्टोअर करणार आहोत. आणि पुढे काय म्हटलेलं आहे बघा, आपला रेग्युलर सिंटॅक्स आलेला आहे. स्विच मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, स्विचच्या ब्रॅकेटमध्ये नम असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे एक्सप्रेशन, हे काय एक्सप्रेशन, हे काय झालं, युजरनं जी व्हॅल्यू टाकलेली आहे ती इथं आत आली, त्याला आपण एक्सप्रेशन असं म्हटलेलं आहे. आणि इथं काय लिहिलेलं आहे बघा, ओपनिंग ब्रॅकेट, हे जरा व्यवस्थित बघा. स्विच लहान आहे, सगळं स्पेलिंग स्मॉल मध्ये, ओपनिंग ब्रॅकेट, केस स्मॉल मध्ये CASE मध्ये थोडी स्पेस सोडायची आहे, कंटिन्युअस लिहायचं नाही. केस स्पेस 1, केस स्पेस 1, नंतर सेमी कोलन द्यायचा आहे, वर एक टिंब आणि खाली एक टिंब. ओके. कारण का तर आपल्याला हा त्याचा सिंटॅक्स फॉलो करायचा आहे. हे तुम्ही करेक्शन करून घ्या. केस स्पेस 1 नंतर आपल्याला कोलन द्यायचा आहे. ओके. वर एक टिंब आणि खाली एक टिंब. हा सेमी कॉमा नाही आहे. ओके. किंवा फक्त कॉमा सुद्धा नाही, इथं वर एक टिंब आणि खाली एक टिंब. केस स्पेस मध्ये जागा सोडायची आहे 1. प्रिंट एफ डबल इन्व्हर्टेड मध्ये इथं काय म्हटलं बघा, हे /n आहे. हे काय करा, मेक करेक्शन, /n. इट इज नॉट IN, इट इज /n. आपण म्हणजे नेक्स्ट लाईनला आपण जे आउटपुट देत असतो त्याच्यासाठी इथं /n आहे. आणि पुढे काय लिहिलंय बघा, 1 ONE डबल कोट पूर्ण, ब्रॅकेट पूर्ण, सेमिकोलन आणि ब्रेक म्हटलेला आहे. म्हणजे काय होईल सांगा, समजा युजरनं कीबोर्डद्वारे 1 हा नंबर जर टाईप केला तर तो नंबर कुठे येईल, पहिल्यांदा ह्या नम ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होईल आणि नंतर स्विच केस चालू होईल. त्या स्विच मध्ये सुद्धा काय येईल, हे एक्सप्रेशन म्हणून ते काय होईल, नंबरची व्हॅल्यू जी काय आहे, समजा 1 दिली तर तिथं 1 येईल. आणि त्यामुळे काय येईल, इथे जर 1 दिलं तर ते काय करणार आहे, स्विचचं वर्किंग असं आहे की ते खाली शोधत जातं. खाली हे एक्सप्रेशनची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इथं खाली कुठं आहे ते शोधत जातो. आता इथं बघा, केस कॉन्स्टंट एक्सप्रेशन, इथं किती आहे, 1 आहे. हा काहीतरी कॉन्स्टंट आहे, हा काय 1 आहे. मग 1 ला मॅच होईल आणि काय होईल, इथलं स्टेटमेंट जे आहे ते एक्झिक्यूट होईल. इथं तुम्ही काही लिहा, इथं मी काय लिहिले, प्रिंट एफ 1 असं लिहिलेलं आहे, ONE. इथे वेलकम लिहिले तर वेलकम प्रिंट होईल, हॅलो लिहिले तर हॅलो प्रिंट होईल. कारण का इथे दिलेला नंबर आणि हा नंबर मॅच होईल. समजा युजरनं एंटर नंबर बिटवीन 1 to 5 म्हटलं आणि युजरनं 2 नंबर दिला, बघा लक्षात येते काय, एंटर नंबर बिटवीन 1 to 5 म्हटलं आणि युजरनं 2 नंबर कीबोर्डद्वारे प्रेस केला तर काय येईल, ते स्विच मध्ये जाईल आणि स्विच मध्ये इथे नंबर काय येईल, 2 येईल. मग 2 नंबरच्या बटन म्हणजे 2 नंबरच्या केसला जाणार, ते इथे येणार, पहिल्यांदा केस 1 चेक करणार, कारण हे मॅच होणार नाही. का तर ही व्हॅल्यू काय आहे, 2 आहे आणि ही व्हॅल्यू काय आहे, 1 आहे. इट इज नॉट इक्वल, 2 इज नॉट इक्वल टू 1. सो दॅट इज वाय इट विल सिलेक्ट दिस. त्यामुळे काय होईल, केस 2 ला जाईल, केस स्पेस 2 कोलन, वर एक टिंब खाली एक टिंब, मेक इट चेंज. प्रिंट एफ ब्रॅकेट मध्ये काय दिले बघा, /n TW. आपला मुळात प्रोग्रामच काय आहे की 2 दाबलं की 2चं स्पेलिंग प्रिंट व्हायला पाहिजे, 3 दाबलं की 3चं स्पेलिंग प्रिंट व्हायला पाहिजे, म्हणून इथं हे लिहिलेलं आहे TW. तुम्ही म्हणाल सर प्रत्येक प्रोग्राम मध्ये असंच लिहायचं का, नाही. तुम्हाला काय करायला सांगतील टास्क, त्या पद्धतीनं तुम्हाला केसेस ह्या तयार करायचे. समजा तुम्हाला उद्या सांगतील एका केसमध्ये ऍडिशन लिहा, दुसऱ्या केसमध्ये सबस्ट्रॅक्शन लिहा, अजून काहीतरी लिहा, असा पण प्रोग्राम तुम्हाला सांगू शकतात की एका केसमध्ये एरिया ऑफ सर्कल काढा, दुसऱ्या केसमध्ये एरिया ऑफ रेक्टँगल काढा. अशा केसेस ज्या आहेत ते आपल्याला डिझाईन करता आल्या पाहिजे. स्विच केसचा प्रोग्राम हा कसा असतो की आपल्याला काय करायचे आहेत, वेगवेगळे केसेस जे आहेत ह्या काय करणार, तुम्हाला हे ऑप्शन्स अवेलेबल असणार, तुम्हाला काय करायचं हे ठरवायचं. ओके. तर तशा पद्धतीने आपण आणखीन एक प्रोग्राम बघणार आहोत, तिथे तुम्हाला अजून थोडंसं डिटेलमध्ये कळेल. सध्या ह्या प्रोग्राम मध्ये लक्षात ठेवा. आता नेक्स्ट बघा, समजा 3 युजरनं 3 असा नंबर दिला तर तो 3 नंबर इथं येईल आणि 3 हे इथं मॅच होईल आणि डायरेक्टली काय प्रिंट होईल, 3 /n THREE. /n हे येणार नाही, /n म्हणजे खालच्या लाईनला, नेक्स्ट लाईनला 3 हे स्पेलिंग प्रिंट होईल आणि काय होईल, ब्रेक होईल. ब्रेक म्हटल्यानंतर पुन्हा हे खाली जाणार नाही. ब्रेकचा अर्थ असा आहे, इट विल एक्झिट फ्रॉम दॅट लूप.
कंट्रोल विल बी एक्झिट फ्रॉम दॅट पर्टिक्युलर लूप. म्हणजे ह्या स्विच केस इथं ओपनिंग ब्रॅकेट आहे बघा आणि क्लोजिंग ब्रॅकेट जे आहे ते इथं खाली आहे. ओके, तर डायरेक्टली त्याच्यातून ते काय होईल, बाहेर पडेल. डायरेक्टली काय करेल, त्या ह्याच्यातून ते बाहेर पडेल. ओके, समजा जर ना 5 दिलं तर काय इथं 5 ला मॅच होईल आणि इथं काय 5 म्हणून प्रिंट होईल. ओके, इथं प्रत्येक केसच्या समोर इथं काय कोलन आहे. ओके, हा सेमिकॉमा नाही, कोलन आहे आणि ब्रेक नंतर मात्र सेमिकोलन आहे, प्रिंटफ नंतर सेमिकोलन आहे. ओके, केस 5 ला येईल आणि 5 स्पेलिंग प्रिंट होईल. म्हणजे ऍट अ टाइम एकच चॉईस कुठली तरी ती, म्हणजे कुठला तरी एकच ऑप्शन काय होईल तो सिलेक्ट होईल आणि अशा पद्धतीने हे स्विचचं वर्किंग आहे. समजा त्यांना 1 नंबर दिला नाही, 2 नंबर दिला नाही, 3 नाही, 4 नाही, 5, 6 नंबर दिला तर काय होईल, ते पहिल्यांदा इथं येईल, हे मॅच झालं नाही, पुढं मॅच झालं नाही, पुढं मॅच झालं नाही, केस 5 पर्यंत ते 6 नंबर हा मॅच झालेला नाही, इथं 5 नंबर आहे परंतु दिलेला युजर नंबर काय 6 आहे, मग हा मॅच होणार नाही. मॅच नसल्यामुळं काय होईल, ते डिफॉल्टला जाईल आणि डिफॉल्ट मध्ये इथं तुम्हाला थोडंसं करेक्शन करून घ्यायचं आहे. डिफॉल्ट ही सुद्धा केस सारखंच आहे, डिफॉल्ट कोलन आणि खाली तुम्ही इथं लिहा प्रिंट एफ इनव्हॅलिड चॉईस किंवा काय लिहा प्रिंट एफ रॉंग चॉईस, असं तुम्ही थोडंसं चेंज करून घ्या. इथं तुम्ही काय करून घ्या, डिफॉल्ट कोलन त्याच्या खाली लिहा प्रिंट एफ रॉंग चॉईस, डबल कोट मध्ये रॉंग चॉईस किंवा इनव्हॅलिड चॉईस आणि डबल कोट पूर्ण ब्रॅकेट कम्प्लीट आणि सेमिकोलन असं तुम्ही लिहू शकता. म्हणजे ते तुम्हाला कळेल की आपण जो टाईप केलेलं इनपुट आहे हे चुकीचं आहे. त्यांनी सांगतात 1 ते 5 मध्ये टाईप करा आणि आपण काहीतरी वेगळंच टाईप केलेलं आहे. तसा तिथं कोड अस्तित्वात नसल्यामुळं ते काय सांगेल तुम्हाला दिलेलं तुम्ही हे रॉंग आहे, तुम्ही जे काय करतात इनपुट देतात हे रॉंग आहे असं तुम्हाला तो इन्स्ट्रक्शन देईल. मग रॉंग आहे हे काय प्रत्येक वेळा रॉंग नसणार, जर 5च्या पुढचा कुठला नंबर दिला तर तो रॉंग होईल. मग ते कशामध्ये लिहायचं, आपल्याला डिफॉल्ट मध्ये लिहायचं. डिफॉल्ट कोलन खाली प्रिंट एफ मध्ये डबल कोट मध्ये रॉंग चॉईस किंवा इनव्हॅलिड चॉईस म्हणायचं आणि ब्रॅकेट हे कम्प्लीट झालेलं आहे स्विचचं. त्याच्या खाली गेट सीएच लिहायचं आहे. हे ब्रॅकेट स्विचचं कम्प्लीट झालं, इथं जे चालू झालेलं ते सुरुवातीला इथं आणि इथं ते स्विच इथं ब्रॅकेट हे कम्प्लीट केलेलं आहे. त्याच्या खाली तुम्हाला गेट सीएच लिहायचं आहे आणि त्याच्या खाली कम्प्लीट अजून एक ब्रॅकेट कम्प्लीट करायचं आहे. हे व्हॉइड मेन्स, हे व्हॉइड मेन्सचं ब्रॅकेट इथं स्टार्ट झालेलं आहे, ते तुम्ही इथं खाली काय करू शकता, एंड करू शकता. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, होमवर्कसाठी एक्झाम्पल जे आहे तर तुम्ही काय करू शकता की हे असं लिहायचं आहे बघा, हा तुम्ही तयार करून बघा. प्रिंट स्पेलिंग ऑफ डे इन वीक बाय टेकिंग नंबर फ्रॉम 1 to 7. मग तुम्ही प्रोग्राम असा लिहा स्विचचा की 1 नंबर टाईप केला तर 1 नंबर टाईप केला तर वीक मधला पहिला जो वार आहे मंडे, हे मंडे प्रिंट झालं पाहिजे. 2 नंबर टाईप केला तर ट्युसडे प्रिंट झाला पाहिजे. 3 झाला तर वेन्सडे असं झालं पाहिजे. 7 टाईप केला तर संडे असं स्पेलिंग प्रिंट झालं पाहिजे आणि 8, 9, 10 असं काहीतरी प्रेस केलं तर रॉंग चॉईस असं म्हटलं पाहिजे. म्हणजे इथं जो आहे प्रोग्राम, सिमिलर प्रोग्राम तुम्हाला करायचा आहे. इथं फक्त मी स्पेलिंग लिहिलेला आहे, त्याच्या ऐवजी तुम्ही इथं काय लिहायचं आहे, वीकचा नंबर जो आहे तर तो इथं 1 केला काय होईल मंडे, 2 केला ट्युसडे, अशा पद्धतीनं जे 7 वार आपले आहेत वीकचे त्याचे स्पेलिंग हे डिस्प्ले करायचे. कदाचित हा प्रोग्राम सुद्धा तुम्हाला मॅन्युअल मध्ये आहे, मी तुम्हाला थोडंसं बघून सांगतो. ठीक आहे, तर तो प्रोग्राम तुम्ही होमवर्क म्हणून घ्या. इथं मी ऑलरेडी तयार केलाय, तुम्ही थोडंसं प्रॅक्टिससाठी ते करून बघा. सेम आहे, प्रिंट स्पेलिंग ऑफ नंबर बिटवीन 1 to 5 युजिंग स्विच केस. 1 to 5 चं स्पेलिंग केलेलं आहे. तिथे तुम्हाला काय करायचं आहे, प्रिंट स्पेलिंग ऑफ डे इन वीक बाय टेकिंग नंबर फ्रॉम 1 to 7. ओके, प्रिंट स्पेलिंग ऑफ डे इन वीक बाय टेकिंग नंबर फ्रॉम 1 to 7. तर तो प्रोग्राम तुम्ही काय करा, होमवर्क म्हणून तयार पूर्ण करा. ओके, त्याच्यानंतर आपण डायरेक्टली एक्झाम्पल बघण्यासाठी आपण टर्बो सी वर जाऊया आणि जे स्विचचे प्रोग्राम्स आहेत ते आपण बघूया. लिंक एक्सपायर झाल्यानंतर तुम्ही पुन्हा जॉईन व्हा, त्याच लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकताय. आपण पहिल्यांदा स्विच 1 चा प्रोग्राम बघूया. इथं बघा, तो आपण जसा तो
स्लाइडवर बघितलेला आता तोच प्रोग्राम इथे मी टाईप केलेला आहे. इथे बघा INT नंबर, प्रिंट एंटर नंबर बिटवीन 1 to 10, scanf %d अँड नंबर, स्विच नंबर. इथे बघा कसं लिहिलेलं आहे बघा, लिहिण्याची स्टाईल, फॉर्मॅटिंग बघा. केस स्पेस 1 जर तुम्ही असं लिहिला तर त्याचा कलर बदलतोय बघा, ग्रीन कलर मध्ये केस 1 येते, स्पेस ठेवला तर व्हाईट मध्ये येते. तर ही चूक करू नका. मोबाईलवर टाईप करत असताना केस स्पेस 1 आणि सेमीकोलन द्या, इथं कोलन द्यायचा आहे, असं द्यायचं नाही, असं द्यायचं नाही, असं द्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रिंट एफ डबल कोट मध्ये /n1 असं दिलेलं आहे, त्यानंतर सेमीकोलन. हे ब्रेक विसरायचं नाही, हे तुम्हाला ब्रेक द्यायचा आहे. ब्रेक नंतर तुम्हाला काय द्यायचं आहे की कोलन असं न देता सेमीकोलन द्यायचा आहे. प्रत्येक केसमध्ये तुम्हाला केस स्पेस द्यायचा आहे, स्पेस. आणि ह्याचं स्पेलिंग सुद्धा स्मॉल मध्ये लिहायचं आहे, याचं सुद्धा स्पेलिंग स्मॉल मध्ये लिहायचं आहे. स्विच बघा, स्विच व्हाईट कलर मध्ये दाखवते, इथे सुद्धा केस व्हाईट कलर दाखवते, ब्रेक व्हाईट मध्ये दाखवते, प्रिंट ब्ल्यू मध्ये दाखवते, प्रिंटच्या आतलं रेड कलर मध्ये दाखवते. जर तिथं काहीतरी तुम्ही गडबड केला तर त्याचा काय होतो, कलर हा बऱ्याच वेळेला काय होत राहतो, चेंज होत राहतो. त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की आपलं काहीतरी चुकलेलं आहे, हे सुद्धा आपण काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. काही ठिकाणी तुम्हाला जर आपण स्पेलिंग चुकवलं तर त्याचा कलर जो आहे तर तो तुम्हाला चेंज झालेला दिसून येईल. इथं बघा एस हे कॅपिटल टाईप केलेलं आहे, नंतर ग्रीन कलर झालेला आहे बघा, हे चुकीचं आहे. तुम्हाला हे एस हे स्मॉलच लिहायचं, तर तुम्हाला ते व्हाईट झालेलं दिसेल. तर ते एक लक्षात ठेवा की बऱ्याच वेळेला आपण त्याचा कलर जो आहे ते सुद्धा चेंज होतोय बघा. मी जर कॅपिटल लिहिलं तर ते ग्रीन कलर मध्ये दिसते, आणि जर स्मॉल लिहिलं तर ते व्हाईट कलर मध्ये दिसते. लक्षात येते का बघा. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्ही हे सगळ्या केसेस लिहा. मी इथे ऍक्च्युली 10 पर्यंत लिहिलेलं आहे. मग अशी एक्सप्लेन करताना मी 5 पर्यंत स्पेलिंग प्रिंट केलं होतं, तरी पण मी इथे 10 पर्यंत लिहिलेलं आहे. ओके, केस 1 2 बघा, केस 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, 9 10 पर्यंत लिहिलेलं आहे आणि ब्रेक दिलेला आहे. आणि डिफॉल्ट मध्ये काय लिहिलेलं आहे बघा, हे मी तुम्हाला सांगत होतो. डिफॉल्ट कोलन प्रिंट एफ मध्ये काय लिहिले बघा, इनव्हॅलिड चॉईस, इनव्हॅलिड चॉईस असं लिहिलेलं आहे. मी प्रोग्राम रन करतोय बघा, प्रोग्राम मी रन करतोय. एंटर नंबर बिटवीन 1 to 10, मी नंबर टाईप केलाय 7 आणि एंटर प्रेस करतोय. तर बघा SEVEN 7 असं स्पेलिंग प्रिंट झालंय. पुन्हा मी रन करतोय. समजा मला नंबर 5 असा प्रिंट केलाय. एंटर नंबर बिटवीन 1 to 10 5 म्हटलं, स्पेलिंग प्रिंट काय झालंय बघा 5. लक्षात येते का बघा. तुम्ही कुठलाही नंबर टाईप करा, 10 टाईप करा, 10 असं स्पेलिंग प्रिंट होईल. मात्र ज्या वेळेला मी 11 असं टाईप करतोय आणि एंटर मारतोय, 11 नंबर दिलेला आहे. एंटर मारल्यानंतर काय म्हणते बघा, इनव्हॅलिड चॉईस. 11 नंतर काय म्हणते बघा, इनव्हॅलिड चॉईस. तुम्ही 10च्या पुढचा कुठलाही नंबर द्या, 12 नंबर जरी दिला तर काय होणार, इनव्हॅलिड चॉईस. असं का, कारण का इथं तुम्ही दिलेला हे जो नंबर स्विच मध्ये जाणार आहे तो आणि इथल्या केसचा नंबर जो आहे तो मॅच होणार नाही. कारण का, केस 11 12 नावाची ते केस अस्तित्वात नाही. जेवढ्या केसेस आहेत तेवढाच ते मॅच होणार. केस जर तुम्ही वेगळी दिला तर ते मॅच होणार नाही आणि ते काय होईल, तुम्हाला रॉंग चॉईस म्हणजे रॉंग आहे असं तुम्हाला इथे कोडिंग मध्ये लिहावं लागेल. प्रिंट एफ मध्ये काय लिहिलं बघा, इनव्हॅलिड चॉईस. लक्षात येते का बघा, इनव्हॅलिड चॉईस इथं लिहिलेलं आहे. ओके, आणि हे कशामध्ये लिहायचं, डिफॉल्ट मध्ये लिहायचं, हे मात्र तुम्ही लक्षात घ्या. ओके, हे डिफॉल्ट मध्ये लिहिल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येईल की हे चुकीचं इनपुट जे आहे ते तुम्हाला म्हणजे चुकीचं तुम्ही काय केलं, इनपुट त्याला दिलाय हे तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर हा प्रोग्राम व्यवस्थित तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या हवं तर. हा पहिला पार्ट आहे बघा, हा पहिला पार्ट आहे. ब्रेक विसरायचं नाही. ओके, ब्रेक जे आहे ते लिहिलेलं विसरायचं नाही. आणि खाली जर गेला तर हे इथं असं आहे. प्रत्येक केस असे लिहिलेले आहे. लक्षात येते का बघा. जर तुम्ही इथं व्हेरिएबल डिक्लेअर केलं नाही तर ते एरर दाखवेल.
कुठलाही असू देत. समजा मी नम दिलं नाही आणि रन करायचा प्रयत्न केला तर काहीतरी एरर दाखवेल बघा, लगेच तुम्हाला ते एरर दाखवणार, सापडणार नाही. त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला जे व्हेरिएबल घेणं गरजेचं आहे ते तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेरेशन करणं गरजेचं आहे किंवा करायला पाहिजे. तर बघा आपण अजून एक नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. प्रोग्राम कसा आहे बघा. राईट अ प्रोग्राम टू फाइंड एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ रेक्टँगल आणि एरिया ऑफ सर्कल युजिंग स्विच केस. म्हणजे काय करायचं बघा, हा प्रोग्राम व्यवस्थित जरासं बघा की आपल्याला स्क्वेअरचा पण एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे, रेक्टँगलचा पण आणि सर्कलचा पण. पुढे मात्र काय म्हटलंय बघा त्यांनी, युजिंग स्विच केस. म्हणजे याचं लॉजिक काय असेल हे मी तुम्हाला सांगतो की आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे की मेनू तयार करायचा आहे. मेनू म्हणजे काय, एक टाईप केलं की एरिया ऑफ स्क्वेअर, दोन टाईप केलं बघा मी काय म्हणते, दोन टाईप केलं एरिया ऑफ रेक्टँगल, तीन टाईप केलं एरिया ऑफ सर्कल. अशा केसेस आपल्याला डिझाईन करता आल्या पाहिजे. दरवेळेला काय स्पेलिंग ना प्रिंट करायचा प्रोग्राम हा नसतो. दरवेळेला जसं आपण 1 2 3 4 स्पेलिंग प्रिंट केले, संडे मंडे ट्यूसडे ह्याचं स्पेलिंग प्रिंट केलं, मग इथंच फक्त काय स्विच केस यूज होत नाही. आता हे बघा, हे कसं एक्झाम्पल आहे बघा की मला काय काढायचं आहे, वेगवेगळे एरिया काढायचा आहे, परंतु युजरला वाटलं मला आता फक्त एरिया ऑफ सर्कल काढायचं. त्यानं 3 दाबलं एरिया ऑफ सर्कलचा कोड रन व्हायला पाहिजे, 2 दाबलं रेक्टँगल, 1 दाबलं स्क्वेअर. कोड लिहिणार सगळ्यांचा, कारण मला जो पाहिजे एरिया तेवढाच मी काय करणार, एक्झिक्यूट करणार. तर त्याचा प्रोग्राम कसा करायचा आहे बघा. इथं कसं लिहिलेलं आहे बघा, 2 हेडर फाईल घेतलेले आहेत. पहिल्यांदा व्हेरिएबल डिक्लेअर केले आहेत बघा. कोणते कोणते बघा, इंटिजर साइड स्क्वेअर साठी, लेंथ ब्रेथ रेक्टँगल साठी, रेडियस सर्कल साठी, आणि फ्लोट एरिया म्हटलं मी एकच व्हेरिएबल घेतली. प्रत्येक वेळेला काय वेगळं व्हेरिएबल घ्यायची गरज नाही. मी एरिया तर एकच कॅल्क्युलेट करायचं, दोन आपण काय कॅल्क्युलेट करणार नाही. एरिया ऍट अ टाइम काय आपण डिस्प्ले करू शकत नाही. म्हणून मी काय केलं, आता व्हेरिएबल म्हणजेच काय की ज्याची व्हॅल्यू चेंज होत राहते, म्हणजे त्याच्यामध्ये जी आपण व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. तसं इज इक्वल टू a + b. प्रत्येक वेळेला काय असं नाही ना की 10 आणि 20 बरोबर 30, 10 आणि 20 बरोबर 30 असं नाही. कुठलीही व्हॅल्यू त्या सम मध्ये स्टोअर होते, कुठलीही व्हॅल्यू. आलं का लक्षात बघा. तर त्याला आपण व्हेरिएबल असं म्हणतोय. मग तसं आपण फ्लोट एरिया म्हटले. फ्लोट का म्हटलं असेल, कारण का एरिया ऑफ सर्कल हा फ्लोट असतो. रेक्टँगलचा काय येणार नाही, स्क्वेअरचा काय येणार नाही, परंतु सर्कलचा एरिया हा पॉइंट मध्ये येऊ शकतो, म्हणून आपण फ्लोट एरिया असं म्हटलं. आणि प्रिंटएफ मध्ये काय म्हटलंय बघा, /n मेनू, नंतर प्रिंटएफ /n 1 डॉट एरिया ऑफ सर्कल, 2 डॉट एरिया ऑफ रेक्टँगल, 3 डॉट एरिया ऑफ सर्कल, असं तुम्हाला मेनू दाखवणार. 1 दाबल्यावर काय होणार, 2 प्रेस केल्यावर काय होणार. ओके, म्हणजे 1 ला काय आहे आधी त्याला सांगायला पाहिजे, तो थर्ड पर्सन आहे. 1 ही की कशासाठी आहे, 2 ही की कशासाठी आहे, 3 ही की कशासाठी आहे हे त्याला आधी सांगायला लागणार. त्यासाठी मेनू तयार करायला पाहिजे. मग असं पहिल्यांदा मेनू तयार करायचा. कुठल्याही स्विचच्या एक्झाम्पल मध्ये पहिल्यांदा मेनू तयार करायचा. 1 हे, 2 हे, 3. मग ह्याच्यातला तुम्ही कुठला तरी एक चॉईस तुम्ही इनपुट करा. अशा कितीही तुम्ही केसेस तयार करू शकताय. प्रिंटएफ मग एंटर युअर चॉईस, त्याला काय सांगितलं, तुम्ही चॉईस एंटर करा. मग तो काहीतरी 1 टाईप करेल, 2 टाईप करेल, 3 टाईप करेल. मग अशी जसं एंटर नंबर म्हटल्यानंतर तो 1 ते 5 मधला काहीतरी नंबर टाईप करेल, किंवा 1 ते 7 मधला काहीतरी नंबर टाईप करेल. तसं हे थोडंसं वेगळं आहे. ह्या 3 मधला तुम्ही कुठलं तरी एक टाईप करणार. एंटर युअर चॉईस म्हणजे 1 किंवा 2 किंवा 3 तुम्हाला जशी रिक्वायरमेंट आहे तसं तुम्ही काय करणार, प्रेस करणार. मग त्यानुसार इथं चॉईस घेणार. रीड इथं काय होणार, ह्या एक्सप्रेशन मध्ये काय येणार, एक्सप्रेशन म्हणजे चॉईस. इथं तर नंबर नाही, इथं येणं नाही, इथं काय लिहिलं बघा, चॉईस. एंटर युअर चॉईस. मग स्कॅन काय केलं, पर्सेंटेज कॉमा अँड चॉईस. आता हे चॉईस हे व्हेरिएबल इथे तुम्ही डिक्लेअर करून घ्या. चॉईस जसं नंबर मध्ये मगाशी होतं, इथं तसं नाव फक्त बदललेलं आहे, चॉईस. तुम्हाला चॉईस दिला जाईल, कुठलं 1 2 किंवा 3 कुठलाही तुम्ही की प्रेस करा. इथं काय लिहिलं बघा, चॉईस. नंतर काय लिहिलं बघा, स्विच चॉईस. आता इथं बघा मगाशी जसं स्विच एन होतं तसं स्विच चॉईस. तर यांच्या ऐवजी काय आला शब्द, चॉईस. यांच्या ऐवजी काय शब्द आलेला आहे, चॉईस. आणि ओपनिंग ब्रॅकेट इथं आलेला आहे, ओपनिंग आलेलं आहे. त्याच्या पुढे बघा केस 1.
केस स्पेस 1 कोलन प्रिंट एफ एंटर साइड का 1 ला आपण काय दिलेला आहे एरिया ऑफ स्क्वेअर. मग त्याचा फॉर्म्युला जो आहे तो इथं आपण केस 1 मध्ये दिलेला आहे. त्याला काय सांगणार स्क्वेअर साठी एंटर साइड स्कॅन ए पर्सेंटेज डी कॉमा एम्परसँड साइड रीड केली. फॉर्म्युला इथं लिहिताना तुम्ही काय लिहा एरिया एवढंच लिहा. मेक करेक्शन एरिया ऑफ स्क्वेअर न लिहिता व्हेरिएबल आहे ना काहीतरी एरिया त्यामुळे इथे तुम्ही काय लिहा एरिया इज इक्वल टू साइड इंटू साइड एरिया इज इक्वल टू साइड इंटू साइड. प्रिंट एफ मध्ये काय लिहिलं बघा एरिया ऑफ स्क्वेअर प्रिंट केलेला आहे पर्सेंटेज एफ कॉमा एरिया. का एफ का वापरलं तर एरिया आपण काय डिक्लेअर केलेला आहे इथं फ्लोट डिक्लेअर केलेला आहे म्हणून तुम्ही इथं काय लिहा एरिया. पण जरी राऊंड फिगर जरी आली तुम्ही रेग्युलर एखादा इंटिजर आला 10 टाकलं तर 10 गुणिले 10 100 आला तर 100 सुद्धा इथं ते पर्सेंटेज एफ मध्ये स्टोअर होऊ शकते. त्यामुळे इथं तुम्ही काय लिहा पर्सेंटेज एफ लिहा. नंतर काय लिहायचं बघा ब्रेक. आता समजा तुम्ही काय दिलाय केस 2 म्हणजे काय दिलंय बघा एरिया ऑफ रेक्टँगल दिलेला आहे. दुसरं काय दिलेलं आहे 2 प्रेस केलं एरिया ऑफ रेक्टँगल. मग त्याचा कोड तुम्हाला केस 2 मध्ये लिहायचा केस 2 कोलन मध्ये एंटर लेंथ अँड ब्रेथ स्कॅन ए पर्सेंटेज डी कॉमा एम्परसँड लेंथ कॉमा एम्परसँड ब्रेथ. त्याचा फॉर्म्युला एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ आणि ते प्रिंट करायचे. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू पर्सेंटेज एफ डबल कोट पूर्ण कॉमा एरिया ब्रॅकेट कम्प्लीट ब्रेक. म्हणजे इथं वर केस 1 मध्ये स्क्वेअरचा एरिया 2 मध्ये काय करणार आहे कसला एरिया रेक्टँगलचा एरिया. आता केस 3 काय सांगा आपला मेनू मध्ये काय दिलं बघा 3 एरिया ऑफ सर्कल. मग त्याचा जो कोड आहे तो इथं कोड लिहायचा केस 3 इथं कोलन द्यायचा आहे वर एक टिंब खाली एक टिंब प्रिंट एंटर रेडियस स्कॅन ए पर्सेंटेज डी कॉमा अँड रेडियस. त्याचा फॉर्म्युला एरिया इज इक्वल टू असं लिहा एरिया नावाचं व्हेरिएबल घेतलेला आहे एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर 3.14 गुणिले रेडियस मल्टिप्लिकेशन सिम्बॉल इथे वापरा. आणि इथं बघा स्लॅश एन एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू इथं तुम्ही पूर्ण कसंही लिहू शकता. इथं इथल्या व्हेरिएबलचा काय संबंध नसतो. तुम्ही कॅपिटल लिहा स्मॉल लिहा ही एक डिस्प्ले करायचं आहे स्क्रीनवर. तुम्ही इथं कसंही स्पेलिंग लिहू शकता एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू पर्सेंटेज एफ डबल कोट पूर्ण कॉमा एरिया. अँड एरिया वापरायचं नाही कॉमा फक्त एरिया. स्कॅन करत असताना अँड रेडियस जसं वापरलं तसं इथं फक्त कॉमा एरिया. मग इथं काय प्रिंट होईल सर्कलचा एरिया प्रिंट होईल. आणि समजा त्याने एकही प्रेस केलेलं नाही 2ही प्रेस केलेलं नाही 3ही प्रेस केलेलं नाही त्याने 4 प्रेस केलं तर मात्र काय होईल डिफॉल्ट काय लिहिलेलं आहे बघा प्रिंट एफ इनव्हॅलिड चॉईस. प्रिंट काय केलं बघा इनव्हॅलिड चॉईस. आणि मग इथं काय होईल हे ब्रॅकेट स्विचचं पूर्ण गेट CH आणि इथं कसलं ब्रॅकेट पूर्ण तुमचं वायडमेनचं पूर्ण. तर अशा पद्धतीनं हा प्रोग्राम काय आहे लिहिलेला आहे. तर तो रन करून बघूया आपण. इथं बघा आपण तो प्रोग्राम लिहून बघितलेला आहे. तर सेम प्रोग्राम इथं आपण टाइप केलेला बघा void main int साइड लेंथ ब्रेथ रेडियस चॉईस फ्लोट एरिया क्लिअर स्क्रीन. इथे मेनू तयार केलेला बघा 1 एरिया ऑफ स्क्वेअर 2 एरिया ऑफ रेक्टँगल 3 एरिया ऑफ सर्कल. नंतर आपण काय म्हटलंय एंटर युअर चॉईस. मग तो चॉईस काहीतरी इनपुट करेल 1 2 किंवा 3 त्याला जे पाहिजे. हे मेनू का तयार करायचा त्याला पहिल्यांदा दिसायला पाहिजे की एक प्रेस केल्यावर काय होणार आहे 2 प्रेस केल्यावर काय होणार आहे 3 प्रेस केल्यावर काय होणार आहे हे त्याला आधी माहित पाहिजे. म्हणून आपण मेनू तयार करायचा आणि त्याला विचारायचं की तुम्हाला चॉईस काय करायचं आहे एंटर युअर चॉईस. तो चॉईस टाकेल आणि ती चॉईस इथे स्विचच्या ब्रॅकेटमध्ये येईल. मग ते समजा 1 टाकलं तर ते केस 1 ला मॅच होईल. मग इथं काय करणार एरिया ऑफ स्क्वेअर त्याचा फॉर्म्युला इथं लिहिलेला आहे समजा. आणि तिथून काय होईल 1 प्रेस केला असेल तर एरिया ऑफ स्क्वेअर कॅल्क्युलेट होईल आणि इथून ब्रेक होईल आणि डायरेक्टली काय होईल बाहेर पडेल. समजा त्याने 2 टाकलं एरिया ऑफ रेक्टँगल तर ते 2 ला मॅच होईल आणि इथं काय येईल एरिया ऑफ रेक्टँगलचा इथं फॉर्म्युला लिहिलेला आहे. जसं आपण सुरुवातीला बघितला होता एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला तोच इथं फॉर्म्युला युज केलेला आहे. फक्त इथं व्हॉइड मेन वगैरे इथं पुन्हा वापरायची गरज नाही डायरेक्टली मेन कोड लिहायचा आहे. 2 लिहिला तर एरिया ऑफ रेक्टँगल प्रिंट होईल ब्रेक होईल. नंतर समजा 3 प्रेस केलं तर एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला इथं लिहिला आहे तो कॅल्क्युलेट होईल. त्याच्यासाठी रेडियस इनपुट करून घेईल रेडियस स्कॅन करून घेईल फॉर्म्युला आणि एरिया ऑफ सर्कल प्रिंट होईल आणि तिथून ब्रेक होईल. समजा युजरनं 4 प्रिंट केलं 4 असा नंबर दिला तर तो 4 मॅच होणार नाही का तर इथं 1 आहे 1 इज नॉट इक्वल टू 4 2 इज नॉट इक्वल टू 4 3 इज नॉट इक्वल टू 4 म्हणून काय येईल डायरेक्ट डिफॉल्टला जाईल. डिफॉल्ट काय आहे बघा प्रिंट एफ इनव्हॅलिड चॉईस किंवा रॉंग चॉईस किंवा एंटर करेक्ट चॉईस असा त्याला मेसेज जाईल. आपण हा प्रोग्राम रन करून बघूया.
इथे बघा मेनू काय आलाय बघा, 1 एरिया ऑफ स्क्वेअर, 2 एरिया ऑफ रेक्टेंगल, 3 एरिया ऑफ सर्कल. तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला ह्याच्यातलं काय पाहिजे? समजा मला एरिया ऑफ स्क्वेअर पाहिजे, मग मी काय सांगेन, एंटर युअर चॉईस 1 म्हटलं आणि कीबोर्डवरचा एंटर की प्रेस करतो. एंटर साईड, आपण काय साईड एंटर करणार आहोत बघा, 10 ही साईड एंटर केली. पुन्हा एंटर जे बटन आहे कीबोर्डवरचं ते मी प्रेस करतोय. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 100.000. असं काय आलं तर ते आपण फॉर्मॅट स्पेसिफायर 5.2 वापरलेलं नाही. 5.2 जर वापरला तर तुम्ही तो पर्टिक्युलर तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही डिस्प्ले करू शकता. ओके, जशी म्हणजे डेसिमलच्या आधी किती पाहिजे आणि डेसिमलच्या नंतर किती पाहिजे हे तुम्ही देऊ शकता. 6.2 वापरा, 5.2 वापरा, 4 असेल तर तर तुम्हाला जो जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही इथं वापरू शकता. नंतर काय बघा, एंटर युअर चॉईस. आता मला एरिया ऑफ रेक्टँगल काढायचा आहे म्हणून मी काय केला, 2 चॉईस केला. एंटर लेंथ आणि ब्रेथ, मी काय केला, लेंथ 10 दिली आणि ब्रेथ 20 दिली. काय बघा उत्तर काय आलं, 200. उत्तर काय आलं, 200. पुन्हा एरिया ऑफ सर्कल, त्याच्यासाठी 3 टाकलं, एंटर मारलं. आता काय करलं, एंटर रेडियस, म्हणजे डायरेक्ट केस 3 मध्ये गेलं बघा. स्क्वेअर राहिला, रेक्टेंगल डायरेक्ट सर्कल मध्ये गेलं. तिथं रेडियस काय टाकली मी, 10 टाकली आणि मी काय केलंय, एंटर मारलं. इथं आलंय बघा एरिया ऑफ सर्कल 314. इथं काय आलंय, एरिया ऑफ सर्कल 314. लक्षात येते का बघा. तर इथं हवं ते तुम्ही काय करू शकता, असं डिझाईन करू शकता. समजा मी काय दिलं, चॉईस 5 दिलं, एंटर युअर चॉईस 5 आणि एंटर प्रेस केला तर काय म्हणेल, इनव्हॅलिड चॉईस म्हणून. इनव्हॅलिड चॉईस, कारण तर 5 नावाची केस अस्तित्वात नाहीये. ओके, 5 नावाची केस हे काय अस्तित्वात नाहीये. ओके, तर अशा पद्धतीनं हा प्रोग्राम जो आहे तो लिहिलेला आहे बघा. तुम्ही स्क्रीनशॉट करून घेणार तर घेऊ शकता. पहिल्यांदा डिक्लेअर केलेला आहे, मेनू तयार केलेला आहे, चॉईस एंटर करून घेतलेला आहे आणि स्विच चॉईस मध्ये तुम्हाला हे काय करायचे, पहिल्यांदा एरिया ऑफ सर्कलचा एरिया ऑफ स्क्वेअरचा पहिल्या केस 1 मध्ये ब्रेक करून, नंतर एरिया ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला केस 2 मध्ये, नंतर ब्रेक करून एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला केस 3 मध्ये आणि ब्रेक करून लास्टला डिफॉल्ट काय असेल, इनव्हॅलिड चॉईस. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा काय करायचा आहे, प्रोग्राम लिहायचा आहे. ओके, तर तुम्ही होमवर्कसाठी जे आहे तर होमवर्क मध्ये तुम्ही प्रोग्राम जो आहे तर तो काय करा, write a program to find addition, subtraction, multiplication and division. Write a program to find addition, subtraction, multiplication and division using switch case. Write a program to find addition, subtraction, multiplication, division using switch case. तर याच्यामध्ये काय करणार आहात बघा, हे सुद्धा आपल्याला बहुतेक मॅन्युअल मध्ये हा पण एक्झाम्पल विचारलेला आहे. तर इथं सुद्धा कसं करायचं बघा, ह्या एक्झाम्पल मध्ये की पहिली केस जी डिझाईन करायची आहे, पहिला मेनू पहिला तयार करा. 1 ऍडिशन, 2 सबस्ट्रॅक्शन, 3 मल्टिप्लिकेशन, 4 डिव्हिजन. केस 1 मध्ये काय लिहा, ऍडिशनचा फॉर्म्युला लिहा. ओके, मग ऍडिशन करत असताना 2 नंबरची बेरीज करायला पाहिजे. मग एंटर नंबर जे आहे हे तुम्ही प्रत्येक केस 1 मध्ये एंटर करून घ्या, किंवा चॉईसच्या आधी, एंटर युअर चॉईस म्हणतोय ना आपण सुरुवातीला, त्याच्या आधी मेनू तयार झाल्यानंतर तिथं तुम्ही म्हणू शकता की एंटर 2 नंबर्स म्हणा, स्कॅन करून घ्या आणि मग तुम्ही काय म्हणा, एंटर युअर चॉईस. मग त्याला ऍडिशन करायचं असेल तर 1 दाबेल, सबस्ट्रॅक्शनला 2, मल्टिप्लिकेशन 3, डिव्हिजनला 4. ओके, जर समजा जर कुणाला जर असं वाटत असेल की एंटर 2 नंबर आपण तिथं केस मध्ये गेल्यानंतर नंबर रीड करून घ्या, तिथं घेतला तरी काही हरकत नाही. खरं 2 नंबरचीच काहीतरी आपल्याला बेरीज, गुणाकार, वजाबाकी करायचे, त्यामुळे तुम्ही सुरुवातीला लिहिलं तरी चालतंय. मेनू तयार केल्यानंतर आपण काय करू शकतो की तिथंच तुम्ही काय करा, मेनूच्या खाली एंटर 2 नंबर्स म्हणा आणि मग एंटर युअर चॉईस म्हणा आणि तिथं खाली डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये काय लिहू शकता, ऍडिशन इज इक्वल टू a प्लस बी किंवा num1 प्लस num2 आणि ती प्रिंट करा. केस 2 म्हणजे सबस्ट्रॅक्शन इज इक्वल टू किंवा रिझल्ट इज इक्वल टू असं म्हणून चालतंय, रिझल्ट इज इक्वल टू num1 मायनस num2, प्रिंट करा रिझल्ट. नंतर केस 3 मध्ये रिझल्ट इज इक्वल टू num1 इंटू num2, तो रिझल्ट प्रिंट करा. डिव्हिजन मध्ये पण सेम, रिझल्ट इज इक्वल टू num1 डिवायडेड बाय num2 आणि तो रिझल्ट प्रिंट करा. मग त्याच्यासाठी
जे उत्तर कशात स्टोअर करायचं त्याच्यासाठी काही रिझल्ट वापरा किंवा 4च्या ठिकाणी वेगवेगळे व्हेरिएबल वापरा, काही हरकत नाही. तर ते ऍज अ होमवर्क म्हणून तुम्ही आज करून मला कंप्लीट करून पाठवा. ओके. तर एक प्रोग्राम काय पाठवायचा आहे बघा, त्याच्यामध्ये वीक मधले जे वार आहे संडे, मंडे, ट्युसडे, ओके, एक दाबलं की मंडे, 2 दाबलं की ट्युसडे, असं स्पेलिंग प्रिंट व्हायला पाहिजे. प्रिंट द स्पेलिंग्स ऑफ द वीक युजिंग स्विच केस. आणि सेकंड काय करायचं आहे, परफॉर्म द ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन युजिंग स्विच केस. हे 2 प्रोग्राम होमवर्क साठी तुम्हाला दिलेले आहेत. हे 2 प्रोग्राम तुम्ही करून मला पाठवा. ओके. तर आज आपण इथे थांबूया.